तर त्याच्याबद्दलचा काही संबंध होतो, संवेदना होते, काहीतरी होईल. दुसरं काही नाहीच नाही. एकमेवाद्वितीयम् नेह नानास्ति किंचन. ही ज्याची स्थिती झाली, तो ब्रह्मात्मना संस्थिती आहे, तिथे तो ब्रह्मामध्येच स्थिर आहे. परब्रह्म स्वरूपच जो झाला आहे, त्याला सुख किंवा दुःखाचा विषय नाही. दोन्ही दृष्टीने तयाची देह एक किराची लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती. पण लोकांना वेळ सुख दुःखाची प्राप्ती झाली असं दिसलं तरी त्याला सुख दुःखाची काही प्राप्ती व्हायचं कारणच नाही. कारण त्याची प्रतीती असते की परब्रह्मची तो परब्रह्म स्वरूप आहे, त्यामुळे सुख दुःखाचा काही लाभ नाही. म्हणून स्वतःच विश्वस्वरूप झालेला असल्यामुळे असं हे काही दृष्टीचं एक साम्य सांगितलं. सर्वांना समान पाहणं हा एक विचार सांगितला. त्यामध्ये आपण द्रव्याद्वैत, क्रियाद्वैत, भावाद्वैत असा काळ विचार केला आणि हा दुसरा विचार. म्हणून एकूण काय तर अशा साम्य प्राप्त होणं हेच सर्वात मोठं हे योगीचं लक्षण आहे. सयोगी परामो मतः, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं काही नाही. तोच योगी अत्यंत श्रेष्ठ आहे, जो सर्वाभूती सुख किंवा दुःख आपल्यासारखंच पाहत किंवा सर्वाभूती जो परब्रह्म स्वरूपच होऊन जातो. हे किंवा तुम्ही सांगितलं हे ठीक आहे. योयम योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्यहं न पश्यामि चंचलत्वा स्थितीं सराम. मनाचा विचार करत असताना हा युग, या युगामध्ये स्थिती होईल त्याची, राहील स्थिर असं मला वाटत नाही. या मनाच्या चंचल स्वभावापुढे हा जो योग आहे त्याच्यामध्ये स्थिर राहणं शक्य नाही. कारण हा हे मन भयंकर प्रमाथी आहे, बलवान, हटवादी आहे. आपलंच खरं करत असत. मग ते बुद्धीला सुद्धा आपल्या मागे खेचून घेऊन जात. इंद्रियांच्या मागे ते स्वतः पळत आणि बुद्धीला आपल्या मागे खेचून घेऊन जात. अवघड आहे. विवेकाला सुद्धा ते भुलवून टाकत. संतुष्ट असणाऱ्याला सुद्धा विनाकारणच नवीन काहीतरी त्याला चव लावून कोणतीतरी एखादी त्याला तिकडे वळवून घेऊन जात. संतुष्ट असताना सुद्धा त्याला नवीन इच्छा निर्माण करतात. विषयांचं व्यसन लावतो जणू. संतोषाची चाड लावी बैसीचे तरी हिंदवी दाही दिशा. स्वस्थ बसावं, एका ठिकाणी बसून राहावं असं जरी म्हटलं तरी ते विनाकारण 10 दिशाला पळत असत. ते भटकायला लागतं, जबरदस्तीच घेऊन जात. अशा मनाला वाऱ्याला तरी थांबवता येईल म्हणाले, ह्याला कसं करावं. तस्याहम निग्रह म्हणजे वायोरिव सुदुष्करम. वायू सारखं दुष्कर आहे. वाऱ्याला तरी एखाद्या वेळेस थांबवता येईल कदाचित. तेव्हा ह्या त्याला निरोध करावा तर आणखी उसळून जात. संयमची होतावा हो. मन आपला स्वभाव सांगेल काही तर म्हणाले, हे मन आपला स्वभाव पडेल का. संयम करण्याचा प्रयत्न करावा तर त्याला ते जास्त असं उसळत असत जणू. आम्हाला असं वाटतं मन निश्चय होईल, हे साम्यावस्था प्राप्त होईल. मला असं वाटत नाही. प्रयत्न करून सुद्धा जमेल असं विशेषही न घडेल याची लागेल. आम्हाला असं वाटतं आम्हाला प्राप्त होणार. भगवान सांगितलं, हा ठीक आहे, तुझं म्हणतोस ते खरं आहे. असंशयम महाबाहो, खरं आहे, संशय नाही. निसंशय तो मन असं दुर्निग्रह आहेच हे कौंतेया, परंतु अभ्यासाने आणि वैराग्याने शक्य होईल. अभ्यास अर्थात चतुर्दीर्घकाले नैरंतर्य सत्कारासेवितो दृढभूमी तत्र स्थितो यत्नो अभ्यास, त्या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करणं, पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं, कृतस्य पुन्हा पुन्हा करणं नाम अभ्यास. अभ्यास म्हणजे सवय. नियम करत राह, नियमाने करत राहिलं की एके दिवशी ती सवय लागून जाते.
मग ते खाण्यापिण्याची असो का आणखी कुठल्याही पहा, शरीराला सवय लागली कशी लागते, आणि शरीराअंतर्गतच मन आहे बरं का. मन हे शरीराचा भाग आहे, अवयव आहे, जडच आहे. तेव्हा अभ्यास आणि होऊ शकतो म्हणाले. एक अभ्यास, हं, आणि दुसरं आहे काय म्हणाले, तुकाराम महाराजांनी सांगितलं. अभ्यासच एक कारण आहे म्हणून सांगतात तुकाराम महाराज सुद्धा. अभ्यास, वैराग्य, वैराग्याने असा निग्रह होतो. तर ते वैराग्य कसं येतं, परिणाम ताप संस्कार दुःख गुणवृत्ती विरोधाचे दुःखमेव सर्वं विवेकिनः. विवेकाने पुन्हा पुन्हा विचार केला, त्या वस्तूतला फोलपणा लक्षात आला, हळूहळू वैराग्य एकदम होत नाही. वैराग्याचाही एक क्रम सांगितलेला आहे योगसूत्रामध्ये. आधी अधिक काही गोष्टीसाठी वैराग्य, बरं का. यतमान वैराग्य सांगितलं, एकेंद्रिय वैराग्य सांगितलं, पूर्ण शेवटी वशीकार संज्ञक वैराग्य आहे. वशीकार संज्ञक म्हणजे पूर्ण वैराग्य आहे. पण बाकी नाही तर काही वेळेला आपण सोडतो, काही वेळेला आपण ते धरतो, ह्याला वैराग्यच म्हणायचं असतं. प्रयत्न चालू असतो आपला वैराग्याचा. पुन्हा 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 त्या मनाला ओढून मागे आणायचं, पुन्हा त्या विषयाकडेच मन जात असतं, पुन्हा आणायचं, पुन्हा लावून खायचं. काय येतो येतो निश्चरती मनोदुर्निग्रह, येतो येतो निश्चरती नश्चंचलमस्थिरम ततस्ततो नियम येतात आत्मनिर्वशन नाही ते सांगितलं. तर विरक्ती आणि अभ्यास यांच्या मदतीनं जर मनाला स्वाधीन केलं तर हे होऊ शकतं. मात्र विरक्तीचा विचार न करता नुसता अभ्यास केला तरी चालणार नाही. आणि त्याचप्रमाणे नुसत्या विरक्तीने होत नाही, त्याचा प्रयत्न करावा लागतो. विरक्ती एकदा एकदा तरी पटते, लक्षात येतं, खरं वाटतं, पण पुन्हा तिकडे जाऊन जातं. त्यामुळे अभ्यास करतच राहा. अभ्यास म्हणजे सवय. अभ्यास म्हणजे आपण ह्या दृष्टीने म्हणतो ते नाही. आपण म्हणजे अभ्यास म्हणजे आपण वाचणं किंवा समजणं, एखादी गोष्ट समजून घेणं, ह्याला अभ्यास म्हणतो. समजणं तसं नाही. तर अभ्यास म्हणजे एखाद्या गोष्टीची पुन्हा पुन्हा करणं, सवय लावणं. असंयतात्मना योग दुष्प्राप इति मेमती. पण वश्यात्मना तू येतता शक्यो वाप्तुमुपायतः. जे वश्यात्मना आहेत, आत्मसंयमन ज्यांनी केला आहे, तर त्यांना शक्य उपाय जे सांगितलेले आहेत योगशास्त्रामध्ये हे करण्यासाठीचे, त्या सगळ्या उपायांनी आपण प्रयत्न केला म्हणजे होत. वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं कसं करायला पाहिजे, मनाची प्रसन्नता कशी ठेवायला पाहिजे, त्या मागे सांगितलं होतं. मैत्री करुणामध्ये तो पेक्षाणाम सुख दुःख पुण्य पुण्य विषयानं भावना चित्त प्रसादन, चित्त प्रसन्नता काढण्यासाठी, प्रसादन होण्यासाठी भावना अशी करायची. मैत्री करुणा वगैरे चांगल्या लोकांशी मैत्री करायची, चांगल्या लोकांशी मैत्री करायची, आणि चांगल्या लोकांना मित्र समजायचं. त्यांनी आपल्याला मित्र समजू की न समजू, आपण त्यांना मित्र समजायचं. कारण त्यांना काही गरजच नसते, त्यामुळे ते आपल्याला मित्र समजतील याची काही खात्री नाही. मग आपणच त्यांना आपले मित्र समजायचं. आपण जबरदस्तीच त्यांच्याशी संबंध जोडायचा चांगल्या लोकांशी. त्याचप्रमाणे जे करुणा आहे, दुःखी दीन जे आहेत त्यांच्याबद्दल करुणा ठेवायला पाहिजे. त्यांच्याबद्दल घृणा किंवा तिरस्कार न ठेवता. तर लोक असा एक विचारधारा असतो, हा दुःखी आहे तर काय, काहीतरी केलं असेल पाप म्हणून दुःख आलं असेल त्याला, काय मला काय असं नाही. त्याच्याविषयी करुणा असली पाहिजे, म्हणजे आपलं मन प्रसन्न राहत. दया असली पाहिजे, पुढे येईलच. मैत्री करुणा मुदिता, मुदिता म्हणजे सुखी जे असतात लोक, सुखी लोकांच्या विषयी आपल्याला मोद झाला पाहिजे, आनंद झाला पाहिजे. आता आपण सांगितलं जसं विचार करत होता साम्येन मधुसूदन, आता जे बोलत पाहिलं आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुन. त्यांना सुख झालं म्हणजे आपल्यालाही सुख. हे असं आहे ना, दुसऱ्याच्या दुःखात आपण दुःखी होणं
म्हणजे म्हणजे ह्याच्यानुसार थोडस सोपं त्यापेक्षा सापेक्ष त्याच्या अपेक्षेनं पण दुसऱ्याच्या सुखात सुखी होणं तेव्हा थोडस कठीण असतं. दुसऱ्याच्या सुखानं सुखी होऊ लागलं. त्या विंदा करंदीकरांनी म्हटलं, माकड हसले त्याच क्षणाला, माकड मेले माणूस झाला, पर दुःखाने रडला प्राणी, देव प्रगटला त्याच ठिकाणी. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित होण्यामध्ये त्यांनी देवत्व पाहिलं. पण सुखाने सुख होणं आणखी त्याहीपेक्षा पुढे कठीण थोडं पुढची स्थिती आहे. असतो तेव्हा मुदिता म्हणजे दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणं. आणि शेवट सांगितलं मैत्री करुणा मुदितो अपेक्षा उपेक्षा. उपेक्षा म्हणजे जे पापी लोक आहेत, पाप करणारे आहेत, त्या पापांच्या विषयी उपेक्षा असली पाहिजे. उपेक्षा म्हणजे त्याच्याबद्दल आपण काही फार हे करायचं नाही, लक्ष द्यायचं नाही, त्याची चिकित्सा करत बसायचं नाही. पूज्य दादाजींनी मात्र असं सांगितलं, उपेक्षाचा अर्थ त्या पापाच्या संदर्भामध्ये त्याच्या जवळ जाऊन निरीक्षण केलं पाहिजे, त्याला समीक्षा केली पाहिजे. किंवा हा पापी का झाला, तर आपण योग्य मार्गदर्शन त्याला मिळालेलं नाही म्हणून तो पापी झाला असं समजून त्याला योग्य मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं सांगतात. तर पाप्याचा द्वेष नाही, तर पापाचा द्वेष करावा, पाप्यांचा नव्हे असं म्हणून सांगितलं. हा एक पूजनदादांचा दृष्टिकोन आहे असतो. तर योगसूत्रामध्ये असे वेगवेगळे हे उपाय मी थोडे सांगितले, आणखी पुष्कळ काही काही सांगितलेलं आहे कसं केलं पाहिजे. हळूहळू करत होत वितराग विषय वगैरे वगैरे. ऋषी सांगितलं की त्यांचं स्मरण करायचं. ह्याच अध्यायामध्ये आपण सुरुवातीला विचार करताना पाहिलं, गुरूंचं स्मरण करावं तोपर्यंत करत राहा. वितराग विषय असे वेगवेगळे उपाय सांगितले. शक्य वाप्तुम उपायतः हे म्हणतात इथं. असे अनेक अनेक उपाय करून त्या मनाला वश करण्याचा प्रयत्न होतो आणि तो वश होऊ काय दुष्प्राप इथे मे मती. माझं मत निश्चित आहे की खरंच अवघड आहे. एरवी विरक्ती जय असं नाही, ते अभ्यासी नरगती काही त्या नाकडे हे आम्ही न म्हणू काही. विरक्ती नसेल, अभ्यास करत नसतील तर त्यांना हे कळणं शक्य नाही, हे आम्हालाही मान्य आहे म्हणा. पण यमनियमाची वाटा न बचे, काही वैराग्याची शे न करीजे, केवळ विषय जळी टाकायच्या पुढे देऊनी. यम नियम वगैरे काही करायचं नाही, वैराग्याची काही सवय ठेवायची नाही, आणि विषयामध्येच म्हणून विषय जे टाकायची बुडी देऊन विषयामध्ये विषय जगामध्ये बुडून जातो. असं जर कोणी असेल, त्यांना काही शक्य नाही. विषयांच्या डोहामध्ये जाऊन तू डुंबतच बुडी देत राहत असेल, अशा विषय रंपट मनाला मात्र एक अवघड आहे. केव्हा झाली या माणसाने युक्तीची कामी लागली नाही. युक्ती प्रयुक्तीनं काहीतरी करून प्रयत्न करून त्याला जर पकडलं नाही आपण, कसं निश्चळ असं म्हणतात. कैसे सांग तरी निश्चळ होईल काय होणार नाही. म्हणून मनाचा निग्रह होय ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नव्हे कैसा पाहू. म्हणून योगाने मनाचा निग्रह होतो. अशा साधनाला आरंभ केला पाहिजे. मग हळूहळू तुझं मन कसं साधन हे होत नाही ते पाहू आपण. होता म्हणा साधनाला प्रारंभ केला पाहिजे आणि न कंटाळता अनिर्विण्ण चेतसा सांगितलं. योगो निर्विण्ण चेतसा. निर्विण्ण चेतसा म्हणजे कंटाळायचं नाहीये असं नसतं. जसं की एखादा कोणी मनुष्य पाहण्यासाठी खोदू लागला विहीर, खोदता 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 पुष्कळ खोदलं आणि थकून गेला बिचारा, सोडून दिलं काय झालं, त्याच्या खाली फक्त 1-2 फुटावरच पाणी आहे, पण तिथपर्यंत थकून गेला बिचारा.
तर असं नाही, थकायचं नाही, पोहोचेपर्यंत थांबायचं नाही. काय लक्ष्य पर पहुंचे बिना पथी पथमे पथिक विश्राम घ्यायचा. मारुतीरायाने म्हटलं की कामकाज केल्याशिवाय मला विश्राम नाही. थांबायचं नाही, चालत राहायचं. मनाचा संयम करणं पूर्णतः जर अशक्य असेल, मग शास्त्रात हे सांगितलेलं सगळं थोडंच खोटं आहे. नाही, आपल्याला अभ्यास साधत नाही एवढं फार झालं तर म्हणता येईल, पण हे होणारच नाही असं नाही. आपल्याला जमलं नाही एवढंच होऊ शकतो. योग सामर्थ्य एकदा आलं ना, आणि मनाचं चालत नाही. मनाची चंचलतेचं काही महत्व नाही. योग साधनेमुळे येणाऱ्या सामर्थ्यामुळे मनावरच काय, महत्त्वावर सुद्धा संयम होतो. महत्त्वावर सुद्धा विजय मिळवता येतो. जसं या ध्रुव महाराजांनी वयाच्या 5व्या वर्षी असा संयम साधला. त्यांनी श्वास रोखला, सगळ्या विश्वाचा श्वास रोखून गेला, कारण विश्वासी तादात पावले. आणि मग सगळे विश्व जेव्हा कंपायमान झालं, घाबरून गेले सगळे ऋषी वगैरे सगळे लोक. म्हणाले काय होत? तेव्हा भगवंतांनी सांगितलं की माझा भक्त आहे ध्रुव, त्याने श्वास थांबवला आहे म्हणून असं होतं. मी लगेच लगेच त्याला जाऊन हे करेन. आणि मग भगवान गेले, त्यांच्या गालाला तो स्पर्श केला शंखाचा, आणि मग पुढचं सगळं आहे. तर तात्पर्य, महत्त्वावर सुद्धा विजय मिळवता येईल. म्हणतात की हा बरोबर म्हणून मनाती जी म्हणून अनावर हा आता अघव या जन्म तुझनी प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचय आम्हा झाला आहे. हे भगवान, तुमच्यामुळे आता आम्हाला हा योगाचा परिचय झाला. इथे अर्जुन म्हणे निके देव बोलती जो न चुके साचे योग बळेचे न तुके म्हणून बोल. खरोखर आहे म्हणाले, योगापुढे मनाचं काही बळ नाही. पण तो योग कसा जाणावा आम्हाला काही माहित सुद्धा नव्हतं. इतके दिवस तर आम्हाला ह्या योगाचं काही वार्ताच नव्हती म्हणाले. जेव्हा तुम्ही सांगितलं त्यामुळे आम्हाला तर कळालं, म्हणून वार्ताही जाणत नव्हतो. म्हणून आम्हाला असं वाटत होतं की ह्या मनाला आवरणं अशक्य आहे. तुम्ही जेव्हा हा उपाय सांगता तेव्हा आता कळत आहे की योगाच्या सामर्थ्यापुढे काही मनाचं सामर्थ्य नाही. अन्य आहे, मन खूप सामर्थ्यवान आहे. म्हणून दुर्निग्रहम चलम खूप मोठा आहे, प्रमाथी आहे, सगळं आहे, खरं आहे, पण योगाच्या पुढे नाही. हे भगवान आपल्या कृपाप्रसादाने आम्हाला हे योगाचं ज्ञान झालं. पण एक शंका अजून इथं कळाली की कसं त्याचं निग्रह होईल. तुम्ही आता जसं सांगितलं की दीर्घकाळ करायला लागतं, अभ्यास करत राहावं लागतं, दीर्घकाळ करावं लागतं म्हणून सांगितलं तुम्ही. ह्या दीर्घ काळामध्ये त्या काळावर आपलंच नियंत्रण थोडंच आहे. इतका वेळ करीनच म्हणून, कारण मध्येच जर आपलं शरीर सुटलं तर ही एक शंका आहे. म्हणून म्हणतात अयती श्रद्धयोपेतो योगात चलित मानस हा अप्राप्य योग संसिद्धी कांगती कृष्ण गच्छती. मध्येच जर हे सुटून गेलं साधन तर दीर्घकाळ करावं, हे ठीक आहे सांगितलं तुम्ही, पण दीर्घकाळ नाही झालं तर, मध्येच सुटलं तर. आणि काही एक गोसाव्या मज संशय असे साविया तो तुझं वाचून फेडाव्या समर्थ नाही. तुझ्या वाचून कोणी सांगणार नाही म्हणे, ह्या संशयाचं निराकरण कोणी करणार नाही. म्हणून सांगे गोविंदा, कहून एक मोक्ष पदा झुंबत होता श्रद्धा त्याला उपाय वगैरे तर ठीक आहे करतोय हे, पण ते सगळे उपाय तसे जमतीलच, शास्त्रशुद्ध होईलच असं काही खात्री नाही आहे. जेव्हा होईल तेव्हा होईल हळूहळू, पण आता तरी तो श्रद्धेने सुरू केलं त्यांनी. हा ठीक आहे तुम्ही सांगता तर आम्ही करतो असं म्हणून त्यांनी सुरू केलं, खरं श्रद्धेने सुरू केलं. आणि ती श्रद्धा योग येतो, श्रद्धेने येतो म्हणजे श्रद्धेने हे होऊन योगात चलित मानस हा. तर त्यांनी योग करता करता इंद्रियाचा संयम करायचा प्रयत्न सुरू केला. म्हणजे इंद्रियांना विषयापासून तोडण्याचा प्रयत्न करतो आहे, विषय इंद्रियांना देत नाही आहे. आणि तो आत्मसाक्षात्कार रूपी त्या नगरीला जाण्यासाठी
श्रद्धेने त्या श्रद्धेच्या मार्गाला तो लागला, परंतु तिथपर्यंत पोहोचलाच नाही. तेव्हा आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येवेची. आता अर्ध्यात गेलाय, अर्ध्यात गेल्यानंतर आता मागे जरी घ्यावं वाटतं का? व्यवस्था वाटत नाही. कठीण आहे. निघालं तर निघालं एकदा, आता परत तरी कसं यायचं? पुढे दिसत नाही काही मार्ग, मागे परतावं वाटत नाही, तो शकत नाही. अशी स्थिती झाली तेव्हा काय करायचं म्हणले. मध्येच जर झालं, आता कसं झालं, आता आत्मसाक्षात्काराच्या मार्गाला निघाला, त्या तिकडे मुक्कामाला तर पोहोचला नाही, आत्मसाक्षात्कार काही झाला नाही, साम्य काही प्राप्त झालं नाही, सगळ्या जगाशी साम्य जमलं नाही. आणि इकडे वैराग्यामुळे जे काही सुखाचे विषय होते इंद्रियांचे, ते विषय सुद्धा सोडून दिले. तो भ्रष्ट तो भ्रष्ट हा, इकडचंही गेलं आणि तिकडचंही गेलं, तेलही गेलं आणि तूपही गेलं. असं तसं होतं का? असं कोणाचं झालं तर काय करायचं? मधल्या अवस्थेमध्ये योगात चलित झाला, एक तेही होऊ शकतं. आणि दुसरं एक कारण सांगितलं की ठीक आहे, चलित झाला नाही, मान्य आहे, पण त्याचं आयुष्यच पुरलं नाही तर, मध्येच जर संपलं तर आयुष्य रूपी सूर्य जर अस्ताला गेला तर आत्मसिद्धी न ठकेची आणि मागोते न येवेची, ऐसा असतो गेला माझरीचे आयुष्य भानू. आयुष्य रूपी सूर्य जो आहे तो संपला, त्याचं संध्याकाळ झाली. जसे आकाळी आभाळ अळूमळू सपातळ विपाय आले केवळ बसिना वर्षे. म्हणजे